कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं साहित्य गौरव ग्रंथालय, वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था, 1.5 लाख पुस्तकांचा संग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये। स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा, पर्याय एकच, साहित्य गौरव ग्रंथालय। नमस्कार सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार। आपण अतिशय छोट्या निरोपावरती या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले सर्वांचे मी आभार व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं। खऱ्या अर्थानं मेट्रो मार्ग 14 कांजूरमार्ग ते बदलापूर असा जो आज निविदा या संपूर्ण पेपराला आलेल्या आहेत, निविदा प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्या संदर्भामध्ये आपण ही सविस्तर माहिती देण्याकरता ही छोटीशी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेसाठी आमचे जिल्ह्याचे सेक्रेटरी संभाजीराव शिंदे, शहराध्यक्ष रमेश सोळशे, जिल्ह्याचे ज्येष्ठ पदाधिकारी अण्णा कुलकर्णी, आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष विशेष साहेब गणेश कथोरे, नगरसेवक किरण बावस्कर, मंगेश आळेकर, मारुती पाटील, विशाल साखरे। खरं तर आज आमच्यासाठी बदलापूरकरांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि तो म्हणजे की मेट्रो मार्ग 14 या मेट्रोचं आज निविदा प्रसिद्ध झाल्या। काल रात्रीपासूनच सोशल मीडियावरती या निविदा प्रसिद्ध झाल्याच्या अनेक ठिकाणी बातम्या आल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी या मेट्रो मार्ग 14ला 2018-17लाच हिरवा कंदील दिला होता। ज्यावेळेस आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस याला तत्वशः मंजुरी मिळाली होती आणि त्याच्यानंतर 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि ही संपूर्ण आमची फाईल जी होती मेट्रो 14ची बदलापूर ते कांजूरमार्ग, आम्ही हिला बदलापूर ते कांजूरमार्ग असं का म्हणतो, कारण आपले जे आमदार आहेत मुरबाड विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय किसन कथोरे यांनी या मेट्रो 14साठी खूप प्रयत्न केले आणि केवळ या त्यांच्या प्रयत्नाने ही मेट्रो 14 ही आज जी काही सुरू होणार आहे, तिचं काम सुरू होणार आहे किंवा तिच्या निविदा प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। म्हणून कांजूरमार्ग ते बदलापूर असं न बोलता बदलापूर ते कांजूरमार्ग बोलावं अशी माझ्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की हे बदलापूरचं एक मोठा प्रोजेक्ट, जो बदलापूरच्या इतिहासातला सर्वात मोठा प्रोजेक्ट असेल तो हा मेट्रोचा प्रोजेक्ट आहे। 17 फेब्रुवारी 2025ला आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापूरला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी ज्यावेळेस बदलापूरला आले तेव्हा व्यासपीठावरती आमदार किसन कथोरे आणि आम्ही सर्व नगरसेवकांनी त्यांच्याकडे काही मागणीपत्र दिलं होतं। त्याच्यामध्ये खास करून की आपल्या बदलापूरची जी काही पाणीपुरवठा योजना आहे ती पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर मंजूर व्हावी, मेट्रोची जी मेट्रो 14 आहे तिला मंजुरी देऊन तिच्या निविदा प्रसिद्ध व्हाव्या, तिसरं उल्हास नदीचं संवर्धन आणि चौथं सॅटिस प्रकल्प, 5वं क्रीडा संकुल, अशा 5 प्रमुख मागण्या आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांनी भाषणामध्ये सांगितलं, काही लोकांनी मी किंवा शरद तेली, संभाजीरावांनी सांगितलं की आम्हाला किसन कथोरे यांना मंत्री बघायचं होतं, त्यांना तुम्ही मंत्रिपद द्यायला होतं, पण भाषणामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अरे ते मंत्री काय मंत्रीपेक्षा कमी नाही आहेत, याचाच अर्थ त्यांनी आज आम्हाला तो दिसला की त्यांच्या प्रत्येक कामाची मागणी त्यांनी मंजूर करून घेतलेली आहे। म्हणजे त्यांना मंत्रिपद दिलं नाही ही तर आमच्या दृष्टिकोनातून आज पण दुःखाची बाब आहे, परंतु ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणाले की ते मंत्र्यांपेक्षा कमी नाही आहेत, ते त्यांच्या एवढी कामं कोण करत नाही, हे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं। त्याचं आज एक मोठं उदाहरण म्हणजे मेट्रो 14ला मंजुरी मिळून त्याच्या निविदा प्रसिद्ध झाल्या। मला आनंद आहे की बदलापूरचा जो काही विकास आहे तो खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी या मेट्रोच्या माध्यमातून नवीन विकासाला सुरुवात होणार आहे। मी
आमदार साहेबांच्या भाषणामध्ये निवडणुकीमध्ये नेहमी म्हणतो की आम्ही आता विकासाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत, की पहिला टप्पा आमचा जो होता तो बदलापूरचे संपूर्ण डांबर मुक्त करून कॉन्क्रीटचे रस्ते करणं याच्यावरती आमचा भर होता आणि जवळजवळ रस्ते आता कॉन्क्रीटचे झाले. आता आम्हाला मोठे प्रकल्प करायचे, त्याला आम्ही विकासाचा दुसरा टप्पा म्हणतो आणि त्याला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं की बदलापूरकरांच्या वतीनं मी मुख्यमंत्र्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की त्यांनी 237 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर करून तिचा GR सुद्धा आपल्याला दिलेला आहे बदलापूरकरांना. येत्या काही दिवसात तिच्या सुद्धा निविदा मंजूर होईल, त्या कामाला सुरुवात होईल आणि आता मेट्रोचं काम सुरू होतं आहे. मेट्रोच्या निविदा प्रसिद्ध झालेल्या आहेत. ही मेट्रो 14 जी आहे ही सगळ्यात देशातली सगळ्यात लॉंगेस्ट ज्याला म्हणतात की म्हणजे जे स्टेशन्स आहेत, प्लॅटफॉर्म्स आहेत, ते सगळ्यात लांब अंतराचे प्लॅटफॉर्म या मेट्रो 14ला आहेत. कारण तुम्ही दिल्ली मेट्रो असेल किंवा मुंबईचे काही मेट्रो असेल, मेट्रो 12 असेल, यांचे जे प्लॅटफॉर्म्स स्टेशन बघितले ते हार्डली 1-1.5-2 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. परंतु या मेट्रो 14चे जे स्टेशन्स आहेत ते सगळ्यात लांब अंतरावरती आहेत. 5-5, 7-7, 8-8 किलोमीटर अंतरावरती आहेत, 6 किलोमीटर अंतरावरती, 4 किलोमीटर अंतरावरती आहेत. त्यामुळे हिला लॉंगेस्ट मेट्रो असं नाव दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं स्पेनच्या एका कन्सल्टंट कंपनीने हिला हिरवा कंदील दिला की ही मेट्रो अतिशय चांगली आहे, ही होणं गरजेचं आहे. म्हणजे तिथल्या कन्सल्टंटनी सुद्धा आपल्याला हिरवा कंदील दिलेला आहे. त्याप्रमाणे आता निविदा प्रसिद्ध झाल्यात या PPPच्या माध्यमातून, मग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून आपण ह्या निविदा प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून काम सुरू होणार आहे. साधारण 60 महिन्याचा कालावधी या काम पूर्ण करण्यासाठी लागणार आहे. ते तर पेपरला सुद्धा आलेले आहेत. साधारण 37.9 किलोमीटर अंतराची ही रेल्वे आहे, मेट्रो आहे. 30 किलोमीटर साधारण तिचा जो मार्ग आहे तो उन्नत मार्ग आहे, म्हणजे तो कॉलम उभे करून असणार आहे. जमिनीच्या वरती साधारण 20 ते 30-40 फुटापर्यंत असेल. 5.7 जो आहे 7 तो अंडरग्राऊंड म्हणजे भुयारी मार्ग आहे आणि 1.94 जो आहे तो जमिनीवरचा मार्ग आहे. अशी ही रेल्वेची मेट्रोची ही एक हे लाईन आउट एक्शन आहे. साधारण 15 रेल्वे स्टेशन या बदलापूर कांजूरमार्ग रेल्वे मेट्रोमध्ये आहेत आणि कार सेटसाठी आम्ही खास करून 21.7 हेक्टर जागा बदलापूर देतोय. म्हणजे खऱ्या अर्थानं सगळ्या मेट्रोच्या कारशेडला ज्या काही मेट्रो ट्रेन लागतील त्या बदलापूरवरनंच सुटणार आहेत आणि बदलापूरकरांचा जो रेल्वेवरचा तो ताण आहे, प्रचंड ताण, आज जो जीवघेणा प्रवास रेल्वेचा सुरू आहे, प्रवाशांचा, रेल्वे प्रवाशांचा, त्याच्यामध्ये या मेट्रोमुळे किमान रेल्वेची बहुतांश गर्दी ही कमी होईल. कारण साधारण 6.5-7 लाखाच्या आसपास रोजची साधारण प्रवासी या ठिकाणी प्रवास करणार आहेत आणि ही रेल्वे आमच्यासाठी अतिशय लाभदायक आहेत. साधारण याचे जे रेल्वे स्टेशन आहेत त्याची थोडीशी मी नावं काही वाचून दाखवतो, म्हणजे साधारण आपल्या बदलापूरच्या जनतेला, आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून एक माहिती होईल की कोणते कोणते रेल्वे स्टेशन आहेत. साधारण मी पटकनशी वाचून दाखवतो. पहिलं रेल्वे स्टेशन आहे ते कारशेडचं, ते बदलापूर आहे. दुसरं चिखलोली आहे. तिसरं अंबरनाथ आहे. चौथं अंबरनाथ MIDC आहे. 5वं आहे पालेगाव. 6वं आहे नेवाळी. 7वं उंबारली गाव आहे. 7वं हेडुटणे, जी आपल्याला हेडुटणेची एक जी 12 मेट्रो येते ती याला कनेक्ट होणार आहे. त्याच्यानंतर ग्रोथ सेंटर म्हणून एक मध्ये एक जो डेव्हलप होतो एरिया आहे हेडुटण्याच्या पुढे, तो एक पलावाचा वगैरे जो आहे तो ग्रोथ सेंटरचा एरिया आहे. त्याच्यानंतर कल्याण पडलेगाव, तिथे मला वाटतं पाडली झालेलं आहे, तर पडले गाव आहे. पडेल. तर कल्याण फाटा, त्याच्यानंतर मापे, घणसोळी रेल्वे लागून ही रेल्वे जाणार आहे आणि मग घणसोळी गाव आणि घणसोळी गाव ते डायरेक्ट कांजूरमार्ग, असा हा साधारण 39 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि ही रेल्वे जी आहे ती देशातली सगळ्यात लॉंगेस्ट रेल्वे आहे. मी आपल्याला अजून एक सांगू इच्छितो की ही रेल्वे मंजुरीसाठी सन्माननीय आमदार किसन कथोरे गेल्या 5-7 वर्षापासून या रेल्वेच्या, मेट्रो रेल्वेच्या मागे आहेत. आणि ही रेल्वे लगेच का होईल, कारण हिला लँड ॲक्विजिशन कुठे नाही आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये. ही रस्त्याला जे रस्ते आहेत आपले नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे याच्यामधूनच ही रेल्वे जाणार आहे. त्याच्यामुळे कुठेही लँड ॲक्विजिशनचा मोठा पार्ट याच्यामध्ये नसल्यामुळं रेल्वेच्या जो टेंडर निघाल्यानंतर, निविदा झाल्यानंतर, प्रसिद्ध साधारण 2 महिने लागतील निविदा प्रसिद्ध होऊन त्याला, आणि त्याच्यानंतर ही काम सुरू होणार आहे. याकरता आपले मुख्यमंत्री
स्वतः बदलापूरला या रेल्वेच्या उद्घाटनाकरता येणार आहेत मेट्रोच्या। ही एक आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि मी पुन्हा एकदा आमदार किसन कथोरे यांचं मनापासून अभिनंदन करेल की बदलापूरचा कायापालट करण्याकरता, बदलापूरला डेव्हलप करण्याकरता, म्हणजे आपण आज म्हणतो की आमचं बदलापूर हे ठाण्यासारखं व्हायला पाहिजे, मुंबईसारखं व्हायला पाहिजे, तर ते होण्याकरता या मेट्रो 14ची आवश्यकता होती आणि ती मंजूर झालेली आहे। कांजूरमार्गपासून तर ठाण्यापासून एक अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर या भागामध्ये जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक राहायला येतील, कारण रेल्वेचा प्रवास जेव्हा सुखकर होईल तेव्हा मेट्रोसारखी रेल्वे सुरू झाल्यानंतर इथले लोक जे गर्दीत राहतात ते या भागात राहण्यासाठी येतील आणि निश्चितच बदलापूरचे सुद्धा भाव वाढतील अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे। आपण सर्व बदलापूरकर पत्रकार बंधू, मी आपणास विनंती आहे की जे काही बदलापूरला थोडंसं पुराच्या पाण्यामध्ये थोडं बदनाम केलं जातं किंवा बदनाम होत असतं, तर आपण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या काही मोठे प्रोजेक्ट आहेत याला आपण प्रसिद्धी देऊन एक बदलापूरचं चांगलं नाव करूया आणि बदलापूरला एक डेव्हलप बदलापूर करूया, नवीन बदलापूर करूया अशी मी आपणास सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।